नमस्कार, मी संजय मोगरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या कॉक्रोच हा विषय गाजतोय आणि महाराष्ट्रात त्याचे पडसाद कसे पडणार आहेत, उमटणार आहेत, हे आपण आता त्याच्यावर विश्लेषण करतोय. कारण काय झालंय, सामाजिक कार्यकर्त्यांचे आता सध्या विविध विषयावर सोशल मीडियामध्ये येतात, चॅनलवर येतात, डिजिटल मीडियात आपण पाहतोय. त्या अंजली दमानिया ह्या कॉक्रोच ह्या पक्षाचे जे आता सर्व आहेत, जे परदेशात बसून सगळं सोशल मीडियामधनं पुढे यायला लागले, तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होतोय. कॉक्रोच जनता पार्टी त्याच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून, मुळात हे राजकीय पक्ष होणार नव्हता वगैरे, हे त्यांचे अध्यक्ष आहेत ते दिपके, अभिजित दिपके, ह्याने आधीच सांगितलं होतं की नाही, आम्हाला हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांनी जे वक्तव्य केलं ते आम्हाला मनाला लागलेलं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा उठाव करतोय वगैरे वगैरे होतं. परंतु आता राजकीय पक्षाकडे त्यांची घोडदौड दिसते आणि त्यांना बरेच जण मागं, मग ते इंडिया आघाडीतले असतील, आपचे नेते असतील, बरेच जण त्यांच्या मागे दिसतात. अगदी बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी सुद्धा पाठीशी दिसते. मग असं असताना महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपद द्यायचं झालं तर कुणाला द्यायचं, तर त्याचे संकेत परदेशातून, ते तर बोस्टन युनिव्हर्सिटी तिकडे आहेत ते दिपके, तिथनं ते संकेत देत आहेत की अंजली दमानिया एक असा चेहरा आहे की तो सामान्य माणसाचा आवाज आहे आणि त्यांना आपण प्रदेशाध्यक्ष करूया. म्हणजे महाराष्ट्रात आता हा पक्ष कॉक्रोच तरुण वर्ग ज्यांच्या पाठीशी आहे, त्याच्या प्रदेशाध्यक्ष अंजली दमानिया, एक महिलेचाही सन्मान केला आम्ही. म्हणजे आता सध्या ओरड आहे ना महिलांच्यावर, कसे अत्याचार होतात, किती महागाई आहे, काय काय चाललंय, हे सगळं आलंच त्याच्यामध्ये. मग हे त्यांचा आता त्यांचा जाहीरनामा येईल, सगळं होईल. परंतु असं दिसतंय ते संकेत आलेले आहेत. आता परदेशात बसून हे चालवणारे ग्रस्त कधी येत आहेत, महाराष्ट्रात येणार आहेत, सगळ्या देशात फिरणार आहेत, हा नंतरचा भाग आहे. परंतु एक नक्की आहे की अंजली दमानियांनी हे स्वागत केलंय. याच म्हणजे कॉक्रोच हे जे चाललेलं आहे त्याला पाठिंबा दर्शवलाय आणि हे सगळ्यांनी बघितलंय. आता अण्णा हजारेंचंच काय तळ्यात मिळालं हे कळत नाही, ते पण थोर सामाजिक कार्यकर्ते देशातले, तर त्यांचं अजून कळत नाही. पण त्याने न कळत पाठिंबा असल्याचं बोललेत, परंतु ते काय समोर कसं येतील ते राजकारणी त्यांच्याकडे सगळे जात असतात. पण अंजली दमानिया या स्ट्रेट फॉरवर्ड आणि समोर काय असेल त्या कागदपत्रावरनं ते बरेच भ्रष्टाचार, गैरव्यवहार सगळे बाहेर काढत असतात. पार्थ पवारांचं, अजितदादांना किती त्या नडल्या, त्या पार्थ पवारांच्या बाबतीत अजूनही त्यांचा लढा चालू आहे. त्याच्या आधीच्या घटना बघितल्या तर कॉक्रोचच्या मागं सगळा तरुण वर्ग आहे. मग हा तरुण वर्ग कॅच करायचा आणि महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद आपल्या ताब्यात घ्यायचं का नाही, हे आता सर्व काही जे आहे ते अंजली दमानियाच आता जाहीर करतील. मला असं कळते की मुंबईत त्यांची लवकर बैठक होणार आहे. काही तरुण वर्गच पुढं आहे त्याच्यामध्ये आणि तो तरुण वर्गातली काही व्यक्तिमत्व आहेत की जे बोस्टनच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेणारे तरुण नेते जे आहेत, आपले दिपके यांच्या, अभिजितच्या सल्ल्यानुसार, त्यांच्या संकेतानुसार आता दिसतंय की अंजली दमानिया पुढं येऊ शकतात आणि त्याची चाचपणी चालू आहे. आणि बाकीचे पण सगळे राजकीय पक्ष सुद्धा, जे विरोधी पक्ष आहे, ते दमानियांना पाठिंबा निश्चितपणानं देतील अशी अपेक्षा दिसते सगळ्यांची. तरुण वर्ग जो बोलतोय त्याच्यातनं एकच नक्की आहे की अंजली दमानिया काय व्यक्त होतात आणि मुंबईत नक्की बैठक ही कुठं होणार. मग ह्याच्या पाठीशी महाराष्ट्रातले मग रोहित पवार असतील, आता आंबेडकरांनी तर ओपनच त्यांच्याशी आमचं सपोर्ट राहील अशा पद्धतीचे एकंदर संकेत त्यांचे पण दिसत आहेत. आता शेवटी पक्ष आणि अंजली दमानियांना स्वीकारणार काही मंडळी सगळी विरोधी पक्षातली, हा मुद्दा आहे. ते जर का हा विषय त्यांचा आहे, कॉक्रोच जनता पार्टीचा आहे, आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ, यांच्या मागं आम्ही आहोत, चांगले म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ही मोठ बांधत असतील तर कदाचित हे सगळे पाठिंबा देतील आणि दमानिया प्रदेशाध्यक्षा या कॉक्रोच जनता पार्टीच्या म्हणून पुढे येण्याची शक्यता आणि त्याची चर्चा ही जोर धरू लागलेली आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.